आता नको नंतर ये. अहो तसं नाही साहेब, परत सांगायला आलो तर म्हणाला आधी का नाही सांगितलं मला म्हणून. बोल. साहेब अहो इंद्रान राणी बुवांना हॉस्पिटलला घेऊन गेलेत ना, हे मला काही खरं वाटत नाही. खरं वाटत नाही म्हणजे? अहो साहेब बुवा वस्तीतच आहेत, त्यांच्या घरात. मी आवाज ऐकलाय त्यांचा. गजा काय बडबडतोयस? 100% खरं आहे साहेब. इंद्रान राणी तुम्हाला गंडवत्यात. राणी राणीला एवढा मास झालाय, मला फसवतात काय? माझ्यासोबत खेळत आहेत. गजा, हे जर का खरं असेल ना, मी सोडणार नाही इथं दोघांना. साहेब म्हणून तर मी लगबगीनं सांगायला आलतो ना तुम्हाला. नाही, मला स्वतःला जाऊनच बघावं लागेल हे तिघं व्यवस्थित आहेत का. इंद्रा आणि राणी दोघे ओव्हर स्मार्ट बनतायत ना. आता बघ या दोघांची कशी वाट लावत होते. शिक्षा भोगावी लागणार दोघांना. दार उघडा नाही तर दार तोडीन मी. विक्रांत साहेब कसं काय आलं इथं? कशानं कान भरलं का काय त्यांचं? अरे देवा, आता काय करू मी? कुठे आहेत बुवा? इंदिरा राणी कुठे आहेत? कुठे आहेत माझी? हॉस्पिटलात नेलंय की बस झाला. नाटकी करू नका. मला काय मूर्ख समजलात? हो असं नाही विक्रांत साहेब. मी कशाला खोटं बोलू तुमच्याशी? गप्प बसा. बुवांना काही झालेलं नाही, मला चांगलं माहिती आहे. इंदिरा राणी कुठे गेलेत ना, मला चांगलं माहिती आहे. हा, काय नाही झालं म्हणताय? मग काय उगाच नेलंय हॉस्पिटलात?